अहिल्यानगरमधील मुकुंदनगरमध्ये महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत उर्फ परदेशी यांची हत्या झाली। या हत्येमुळे नगरमधील वातावरण चांगलं चिघळलं होतं। या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना पोलिसांनी आरोपी केले। प्रत्यक्षात हत्येत सहभागी आणि त्यांना मदत करणाऱ्या 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली। आरोपीच्या जबाबातून हत्येचं कारणही समोर आले। धीरज परदेशी हत्या प्रकरणावरून मोठा तणाव निर्माण झाला होता। त्याला धार्मिक वळणही मिळालं। कपाळावरील टिळा पाहून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही झाला होता। आता परदेशी याची हत्या का आणि कशी झाली याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या तपास अहवालावरून समोर आली। या गुन्ह्यात आतापर्यंत 12 आरोपींना अटक झाली। त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले। त्यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी रिमांड रिपोर्ट न्यायालयात सादर केलाय। त्यात त्यांनी या घटनेतील मुख्य आरोपी मुस्तकीम ख्वाजा मियां सय्यद यानं पोलिसांकडे दिलेल्या जबाबाची माहिती दिली। बकरी ईद सणाच्या 1 दिवस अगोदर आरोपी मुस्तकीम सय्यद हा मार्केट यार्ड येथून जात होता। त्यानं बाईकचा जोरात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून धीरज राजपूत आणि मास्क घातलेल्या इतर 15 ते 20 जणांनी मुस्तकीम सय्यदला मारहाण केली होती। एका महिन्यापूर्वी मुस्तकीम इंस्टाग्राम पाहत होता, तेव्हा त्याला धीरज परदेशी याचा फोटो दिसला। तेव्हा तो फोटो त्यानं त्याचा चुलत भाऊ सिराज आणि मेहराज यांना दाखवून झालेल्या वादाबाबत माहिती दिली। धीरजच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? 7 ऑगस्टला मुस्तकीम सय्यद हा दुपारी 2 वाजता कोटला परिसरात होता। त्याला सिराज इब्राहिम सय्यद याचा फोन आला। दर्गा दायरा कब्रस्तान इथं पटकन ये, तुला यापूर्वी मारहाण करणारा धीरज राजपूत इथं आलेला आहे, असं सिराजनं मुस्तकीमला सांगितलं। मुस्तकीम हा 2:30 वाजता दर्गा दायरा इथं गेला होता। त्याच्या आधीच सिराज सय्यद, मुस्तकीमचे चुलते अब्जी मियां सय्यद हे तिथं उपस्थित होते। त्यानंतर सिराजनं मेहराज सय्यदला फोन करून दर्गा दायरा इथं यायला सांगितलं। तसं जाहिद शेख, मोहम्मद रशाद सय्यद आणि राहिल शेख यांना फोन करून दर्गा दायरा इथं बोलावून घेतलं। जाहिद आल्यानंतर त्यानं त्याचा मित्र अरमान सय्यद आणि हुजेब शेख यांना बोलावून घेतलं। तेव्हा आम्ही सर्वांनी चर्चा करून धीरज कचरूसिंग राजपूत उर्फ परदेशीला कुठं मारायचं आणि कसं मारायचं याबाबत चर्चा केली आणि त्याला जिवे मारण्याचा कट रचला। त्यानंतर सिराजनं मेहराजच्या रिक्षामध्ये असलेला सत्तूर काढून त्याच्या हातामध्ये घेतला। त्यानंतर ते दर्गा दायरा कब्रस्तानच्या गेटमधून बाहेर आले। त्यावेळी धीरज परदेशी हा तिथं लाईटचं काम करत होता। सिराजनं धीरजला हातानं मारायला सुरुवात केली। त्यावेळी तिथं जवळच घराचं बांधकाम सुरू असल्यानं तिथं पडलेलं लाकडी दांडका हातामध्ये घेतलं आणि धीरज परदेशीला लाकडी दांडक्यानं जबर मारहाण केली। तो जखमी होऊन खाली पडल्यानं सर्वजण त्याच्या हातातील दांडके तिथंच टाकून निघून गेले। दांडके लपवले आणि कपडे बदलले। पुढं मुस्तकीम सय्यद तिथं पडलेले 3 दांडके घेऊन मोहम्मद सय्यद याच्या मोटरसायकलवरून दर्ग्याच्या पाठीमागे गेला। ते लाकडी दांडके दर्गा दायरा कब्रस्तानच्या कंपाऊंड लगत असलेल्या तोडलेल्या झाडाच्या खोडाखाली लपून ठेवले। मुस्तकीम, सिराज आणि मेहराज असे मेहराजच्या रिक्षात बसून राजनगर इथं भाऊ इम्रान याच्या घरी गेले। तिथं मेहराजनं आंघोळ केली आणि कपडे बदलले। तिथं मुस्तकीमचे वडील ख्वाजा मियां आले। त्यांनी मामा इम्रान मुसा सय्यद यांच्या घरी सोडलं। त्यानंतर मुस्तकीम सय्यदनं स्वतःच्या गाडीची चावी मामाला दिली। त्यांना स्वतः दर्गा दायरा इथं लावलेली पॅशन गाडी घरी घेऊन येण्यास सांगितली। ते गाडी आणायला गेले। ते गेल्यानंतर मुस्तकीमनं शर्ट बदलला आणि मोबाईल त्यांच्या घरीच ठेवला। त्यानंतर मामा इम्रान परत घरी आले। त्यांनी मुस्तकीमला हॉटेल महाराजाजवळ त्यांच्या बर्गम मोटरसायकलवरून नेऊन सोडलं। तिथं मुस्तकीमचे वडील ख्वाजा मियां, वसीम सय्यद, सिराज सय्यद, मेहराज सय्यद हे विंटो गाडीमध्ये थांबलेले होते। रेल्वेनं सिकंदराबादला पळाले। तिथून मुस्तकीमचे वडील आणि वसीम सय्यद यांनी आरोपींना छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन इथं नेऊन सोडलं। सिराज यांच्याकडे मुस्तकीमचे वडील ख्वाजा मियां आणि वसीम सय्यद यांनी खर्चासाठी 16,000 रुपये दिले होते। तिथून रेल्वेचे संभाजीनगर ते सिकंदराबाद, हैदराबाद जाणारी रेल्वे तिकीट काढून दिली। त्यानंतर रेल्वेनं सिकंदराबाद इथं गेलो असं सांगत मुस्तकीमनं साथीदार आरोपींसह कट रचून गुन्हा केल्याची कबुली दिली। धीरज परदेशी याची हत्या भगवा टेळा लावल्यावरून झाल्याचा दावा केला जात होता। मात्र पोलीस तपासात वेगळंच कारण समोर आलंय। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।